पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जपले तरंग म्हणून आडकलो तरी म्हणते मी राहू दे आता करा. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः। जय 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 जी रघुराया नाथनाथा प्राण सुखया। दुर्धरे तुझी माया निवारी भयापासून। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते मनोहर सुत असणाऱ्या सद्गुरूची असणारी आराधना त्या ठिकाणी करतायत आणि सांगतायत सद्गुरू राय तुमची असणारी त्या ठिकाणी असणारी माया ही आगाध आहे आणि हे माया कसे त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या साधकाला तारून नेण्यासाठी मध्येच वाटतंय का आणि तारून नेण्यासाठी तुमची असणारी कृपा म्हणजे त्या साधकावर झाली की तारून म्हणजे असणारा साधक त्या ठिकाणी जातो आणि तुमच्या मायेचं लाघव हे असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी कळू देत नाहीत आणि असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी तारून नेण्याचं कार्य तुमच्या असणाऱ्या कृपेनं त्या ठिकाणी होतं। ग्रंथकर्ते स्तुती करू लागले। अत्यंत दीन पदरी नसे काही जण जेणे घडे दान पुण्य हे तो न घडे जाण सर्वथा। मग ग्रंथकर्ते सांगतायत माझ्या असणाऱ्या म्हणजे सद्गुरूवर्या मी असणारा धनानं म्हणजे त्या ठिकाणी श्रीमंत नाही, धन नाही, दान धर्म करावं पुण्य त्या ठिकाणी कमवावं म्हटलं तर मी असणारा म्हणजे त्या ठिकाणी धनानं कमी आहे आणि मला असणारं ज्ञानही त्या ठिकाणी एवढं म्हणजे नाही म्हणून म्हणजे असणारी तुमची कृपा आणि म्हणजे माझ्यावर व्हावी। या लागी नाही हे तधरीला दुसराही वाक्य आधार ऐकिला नारदा प्रति अनुवादला स्वयं जनार्दन रूपे। मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे मला काही ज्ञान त्या ठिकाणी नव्हतं, मी अज्ञानी त्या ठिकाणी धना नाही त्या ठिकाणी कमी आहे म्हणून दान धर्म त्या ठिकाणी होत नाही म्हणून म्हणजे मी असणारं ते दानाचं व्रत त्या ठिकाणी म्हणजे सोडलं गेलं आणि मला असणारं त्या ठिकाणी नारद मुखातून त्या ठिकाणी असणाऱ्या नामाचं महत्व त्या ठिकाणी कळालं। मग समजा आपल्या हातून दान धर्म जरी नाही घाला तर नाम हे फुकटाचं त्या ठिकाणी आहे, त्याच्यासाठी काही पैसा लागत नाही, कवडी मोडावी लागत नाही त्या ठिकाणी म्हणून म्हणजे असणाऱ्या नारदांनी जो मंत्र त्या ठिकाणी सांगितला की राम नामाचा असणारा नामाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे म्हणजे हा कथा भाग आणि त्या ठिकाणी म्हणजे आरंभ केला। ऐसे व्यासवदने विश्वास धरिला जीव प्राणे कथा कुशलता काही नेणे आणि कडेने साधन। मग पैसा नसल्यामुळे दान धर्माकडे त्या ठिकाणी लक्षच म्हणजे गेलं नाही किंवा असणारं जाण्याची गरजच त्या ठिकाणी वाचली नाही। मग असणाऱ्या व्यास मुनीच्या असणाऱ्या मुखातून त्या ठिकाणी कळालं की नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी आणि नामासाठी 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही म्हणून त्या असणाऱ्या व्यासांच्या असणाऱ्या म्हणजे वचनावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि नामावर त्या ठिकाणी आरूढ झालो म्हणून असणाऱ्या भगवंता म्हणजे असणारं पुण्य त्या ठिकाणी कमवायचं म्हटलं तर नाम हे सर्वश्रेष्ठ आहे याची जाण त्या ठिकाणी झाली म्हणून म्हणजे असणाऱ्या नामाच्या मागमध्ये त्या ठिकाणी आणि लागलो। आता कळे तैसे करी तारी अथवा मारी उचित येईल ते करी अयोध्या पूर्वासिया। म्हणून असणाऱ्या भगवंता आता माझा असणारा त्या ठिकाणी म्हणजे दुसरा पर्याय त्या ठिकाणी नाही असणारं दान धर्म करून पुण्य कमावं मला पैसा त्या ठिकाणी नाही म्हणून मी नामावर विश्वास त्या ठिकाणी ठेवला, नाम घ्यायचं त्या ठिकाणी ठरवलं म्हणून भगवंता ते तुम्हाला पटो अथवा न पटो आणि तुम्हाला जसं म्हणजे त्या ठिकाणी माझं काय करायचं माझ्यावर असणारी कृपा करायची की नाही करायची तुमचं तुम्हालाच म्हणजे त्या ठिकाणी माहिती आहे म्हणून आता जे काय व्हायचंय ते होऊ द्या म्हणजे जशी परिस्थिती आहे त्याला तोंड देणं एवढंच कार्य म्हणजे त्या ठिकाणी आहे म्हणून म्हणजे नामावर विश्वास ठेवला आणि कथा त्या ठिकाणी म्हणजे चालू केली। ऐका श्रोते हो सादर मला महात्माचा विस्तार कथा भाग पुरफार लक्ष्मीनारायण संवाद। मग ग्रंथकर्ते सांगतायत ही असणारा अधिक मास महात्म्य ही कथा आहे त्या ठिकाणी वनवासाची जी कथा आहे ही अपूर्व कथा आहे त्या ठिकाणी याच्या अगोदर ही कवा कुणी ऐकली नाही सांगितली नाही इथून पुढेही म्हणजे साधक त्या ठिकाणी ऐकणार नाही। मग हा आज योग त्या ठिकाणी तुम्हाला आला की अधिक मास काय आहे त्या ठिकाणी अधिक मासाचं
मग ही अपूर्व कथा आहे आणि या कथा ऐकून म्हणजे तुम्हाला असणारा पुण्याचा संचय त्या ठिकाणी करता येणार आहे. म्हणून हे असणारे लक्ष्मी माता आणि असणारे भगवंत आहेत, या दोघांचा संवाद आहे. हा संवाद म्हणजेच असणाऱ्या श्रोते मंडळीला पावन करण्याची कथा आहे त्या ठिकाणी. म्हणून सावध रीतीने ऐका. लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासी करीता स्नान परिदिन त्रय करीता जाण तेही महिमान अवधारा. मग असणाऱ्या त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने विचारलं गेलं की असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये स्नानाचं पुण्य त्या ठिकाणी सांगितलं. पण हेच स्नान असणारं त्या ठिकाणी 3 दिवस जर म्हणजे त्या ठिकाणी घडलं गेलं एखाद्या साधकाला या अधिक महिन्यामध्ये, पूर्ण महिनाभर जरी नाही केलं 3 दिवस जरी असणारं स्नान त्या ठिकाणी घडलं गेलं तर त्या 3 दिवसाच्या स्नानाचं महात्म्य काय आहे ही म्हणले ऐका. जया ते शक्ती नाही शरीरी स्नान करिता एक मास वरी दयाने त्रिरात्र बरविया परी स्नान विधी सारीचे. मग असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले ज्या असणाऱ्या साधकाला म्हणजे वयामानानुसार असणारा थकवा त्या ठिकाणी आलेला असतो, मग महिनाभर असणारं स्नान त्या ठिकाणी करणं हे जमत नाही का तर शरीर साथ त्या ठिकाणी देत नाही. म्हणून त्या साधकांनी फक्त म्हणजे या अधिक महिन्यामध्ये अधिक मासामध्ये 3 दिवस जरी स्नान त्या ठिकाणी केलं तरी तो साधक त्या ठिकाणी पावन होतो. मग या 3 दिवस स्नान ज्या साधकानं भाव मनामध्ये ठेवून जर हे स्नान त्या ठिकाणी केलं तर त्याचं फळ काय आहे पुढे कथामध्ये ऐका. तरी ये विषयीचा इतिहास अवधारीचे सावकाश श्रवण करिता विशेष साधे यश तया ते. मग त्या ठिकाणी हे असणारं म्हणजे अधिक महिन्यामध्ये जर महिनाभर नाही स्नान घडलं 3 दिवस जर म्हणजे असणारं विधीपूर्वक असणारं त्या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतःकरणानं स्नान त्या ठिकाणी केलं तर तो साधक म्हणजे सदा असणारं यश म्हणजे त्या ठिकाणी पावल. कसलंच अपयश म्हणजे त्या साधकाला येणार नाही याच्या विषयीची कथा ऐका. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र गंगा प्रवाह विचित्र ब्राह्मण वर्णी सुपात्र पै. मग असणारं त्या ठिकाणी सांगू लागलेले दक्षिण भागामध्ये असणारं त्या ठिकाणी म्हणजे कोणते क्षेत्र प्रतिष्ठान असणारं प्रतिष्ठान नावाचं असणारं क्षेत्र आहे. अतिशय सुफळ असणारं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि तिथं असणारे ब्राह्मण मंडळी आनंदाने म्हणजे राहत आणि होते. ब्रह्मवृंदाचा समुदाय ठाई ठाई वेदघोष पाहो चारी वर्णा स्वधर्म पाहो यथाचारे पवर्तती. मग त्या असणाऱ्या म्हणजे ठिकाणी म्हणजे असणारं काय एकदा नाव सांगा बरं मला. प्रतिष्ठान. मग या असणाऱ्या प्रतिष्ठानाच्या ठिकाणी म्हणजे सर्व ब्राह्मण मंडळी एकत्रित म्हणजे त्या ठिकाणी राहत होती. प्रत्येक जण असणारं वेदाचं पठण करायचं, अध्ययन त्या ठिकाणी करायचं, वेदाचा घोष त्या ठिकाणी करायचा आणि आनंदाने सगळे मिळून मिसळून ब्राह्मण मंडळी या प्रतिष्ठानाच्या ठिकाणी म्हणजे राहत होती. षटकर्मी रता ब्राह्मण अध्ययन अध्यापन समय तिथी आर्य दान देती भोजन यथा सुखे. मग असणारे त्या ठिकाणी षटकर्मी असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी होते, ज्ञानवान होते, पंडित त्या ठिकाणी होते. मग असणाऱ्या वेदाचं म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान अवगत करायचं, वेदाचं पठण अध्ययन त्या ठिकाणी करायचं आणि योग्य मुहूर्त त्या ठिकाणी आला की असणारं भोजनही त्या ठिकाणी द्यायचं, अन्नदानही आणि त्या ठिकाणी करीत असताना श्रुती स्मृती पुराणे घरोघरी हरी कीर्तने वेद घोषा पारायणे सदा सर्वदा सारखी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे त्या प्रतिष्ठानाच्या ठिकाणी म्हणजे घरोघर असणारं त्या ठिकाणी पारायण चालू असायचं. श्रुती स्मृती शास्त्राचंही असणारं पठण घरोघर म्हणजे त्या ठिकाणी करायचे. कुठं असणारं कीर्तन असायचं, भजन असायचं, पोथी पुराण त्या ठिकाणी असायचं. असं अखंड असणाऱ्या हरिभजनामध्ये आणि ब्राह्मण मंडळी मध्ये लीन होती. तवतया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्मा नामाभिधान सदाचारे सुख संपन्न सर्वज्ञ दयाळू तो. मग त्याच असणाऱ्या गावात म्हणजे एक असणारा धर्म शर्मा नावाचा असणारा ब्राह्मण म्हणजे त्या ठिकाणी होता
अतिशय कृपाळू असणारा, त्या ठिकाणी दुसऱ्यावर कृपा करणारा, ज्ञानवान असणारा आणि असणारा ब्राह्मण या प्रतिष्ठानाच्या ठिकाणी आणि मध्ये राहत होता. दयाची स्त्री परमपतिव्रता काशी नामे साध्वी विख्याता एको माया वर्तती उभयता वृद्धावस्था दोघाते. आणि त्याची असणारी पत्नी म्हणजे त्या ठिकाणी काशी नावाची तीही असणारी साध्वी त्या ठिकाणी होती. पुण्यात्मक कर्म त्या ठिकाणी करणारे आणि असणारं त्या ठिकाणी म्हणजे धर्मपरायण असणारी त्या ठिकाणी ही असणारी म्हणजे साध्वी त्या ठिकाणी होते. आणि ही वयामानानुसार असणारी वृद्धावस्था त्या ठिकाणी आलेली होती. आणि ही दोघ जण म्हणजे असणाऱ्या ब्राह्मण आणि असणारी स्त्री त्या ठिकाणी म्हणजे राहत होती. कोटी संताना नसे काही परिविद्या बळे मान्यता होई विशेष भाव सर्व ठाई पूजा सनी श्रेष्ठता. मग त्या ठिकाणी असणारा पूजा अर्चा करत असताना पूर्ण मनोभाव त्या ठिकाणी होता. भावार्थ असणारा त्या पूजेविषयी त्या ठिकाणी व्हायचा. मग असणारा वेदाचं पठण त्या ठिकाणी करायचं, अध्ययन त्या ठिकाणी करायचं, सर्व असणारं त्या ठिकाणी पारंगत होते. पण पोटी असणारा मुलगा लेकरू बाळ त्या ठिकाणी नव्हतं. पण नसलं तरी असणाऱ्या ज्ञानानं संपन्न त्या ठिकाणी होती म्हणून सर्व मान्यता आणि त्या ब्राह्मणाला दिलेली होती. उभयता समान वयस तव पातलिया मामास गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जातती. मग अशा प्रकारे असणारं वर्तत असताना काल क्रमण करत असताना अधिक महिन्याचा असणारा कालावधी त्या ठिकाणी आला आणि अधिक महिना लागला. म्हणून दोघांनी विचार केला आता आपण असणाऱ्या गंगा तटावर त्या ठिकाणी जावं, गंगेमध्ये स्नान त्या ठिकाणी करावं. म्हणून दोघही असणारी वृद्ध असणारी म्हातारे आणि स्नान करण्यासाठी म्हणजे गंगा तटाकडे गेले. ऐसे वर्तता ते अवसरी विप्र स्त्रियेने देखिले नेत्री मना माझी विचार करी म्हणे कवन परी करावी. लोक स्नानाला जात होते ते बघितलं त्यांनी. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे अधिक महिना होता आणि अधिक महिना आहे त्याच्यामुळे असणारा म्हणजे जनलोक त्या असणाऱ्या गंगा नदीकडे त्या ठिकाणी स्नानाला जात होते. अजूनही गेलेली नाही ती. त्यांनी बघितलं गेलं की असणारी ही लोक म्हणजे एवढ्या आंघोळीसाठी म्हणजे का त्या ठिकाणी जायला लागली. मग ही जायला लागली तर आपण बी जावं असा विचार त्या असणाऱ्या आणि वृद्ध स्त्रीच्या मनाला त्या ठिकाणी आला. जन जाताती स्नानासी आचरताती पुण्यचरणासी शक्ती नाही माझी या शरीरासी कवन उपायासी करू आता. मग असणाऱ्या त्या ठिकाणी त्या ब्राह्मण स्त्रीला त्या ठिकाणी वाटलं गेलं वयामानानुसार असणारा अशक्तपणा आलेला आहे, वृद्ध अवस्था आहे त्या ठिकाणी. आणि तिने बघितलं प्रत्येक जण असणारा अधिक महिन्याचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे योग पाहून सगळी गंगा नदीमध्ये स्नानाला जात आहेत. म्हणून या असणाऱ्या वृद्ध स्त्रीच्या मनालाही आलं सगळी जात आहेत, सगळी या अधिक महिन्याचं महत्व जाणून पुण्य त्या ठिकाणी संचय करतायत. मग आपण बी असणारा त्या ठिकाणी जाऊन स्नान त्या गंगेमध्ये करावं म्हटलं तर आपला हातपाय त्या ठिकाणी चलन वलन थांबलेलं आहे, आपल्याला जाता येत नाही त्या ठिकाणी. मग आपण कसं पुण्य त्या ठिकाणी कमवावं असा विचार आणि त्या ब्राह्मण स्त्रीच्या आला मनात. ऐसी चिंता करिता हृदयात तव पती पातला गृहात एरी पुसत से वृतांत खेदयुक्त आजी काही. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे ही घरात चिंता दूर झाली. सगळी जण म्हणजे पुण्यात्मक कर्म म्हणजे त्या ठिकाणी करतात आणि आपल्या पदरी पुण्याचा संचय व्हावा म्हणून म्हणजे गंगा नदीच्या ठिकाणी स्नानाला जातात. मग अशी ही चिंतायुक्त अंतकरणानं घरामध्ये बसलेली होती. बसली असताना त्यांचे असणारे पती म्हणजे बाहेर गेलेले होते, ते असणाऱ्या घरात त्या ठिकाणी आले आणि खेदयुक्त दुःख मनाला त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या वाटू लागलेलं आहे. आणि आपला पती घरात आल्याबरोबर त्या पतीला असणाऱ्या दुःखानं त्या ठिकाणी काय बोलू लागली. एरू म्हणे स्वामी राजा वृता जन्म हा पै माझा नेम धर्म तपोजा दोक्षजा नेमी. मग त्या ठिकाणी असणारी स्त्री त्या ब्राह्मणाला आपल्या पतीला त्या ठिकाणी बोलू लागली, पतिराया काय म्हणले माझं नशीबच फुटकं म्हणले त्या ठिकाणी, किंवा मी असणारा कम नशीबी आहे म्हणले. एवढा असणारा त्या ठिकाणी एवढा सुंदर असणारा त्या ठिकाणी मुहूर्त आलेला आहे. ही असणारा अधिक महिना त्या ठिकाणी आलेला आहे. काहीतरी थोडा असताना असणारं पुण्यात्मक कर्म त्या ठिकाणी घडावं म्हणलं तर म्हणजे तेही माझ्या हाताने त्या ठिकाणी होईना गेलं. काय करावं मला असणारं वाईट त्या ठिकाणी वाटायला लागलं. मी आता कसं त्या ठिकाणी आचरण करावं म्हणून आपल्या पतीला त्या ठिकाणी बोलू लागली. मलमास तो पुण्यगळा स्नानाते जाती विप्रमेळा श्री बाळा वृद्ध सकळा करीची सोह
सुद्धा म्हणजे घरात त्या ठिकाणी बसत नाही. एवढा 3 वर्षानंतर असणारा पुरुषोत्तम मास त्या ठिकाणी आलाय, अधिक महिना आलाय आणि प्रत्येक जण म्हणजे उठलं की आपलं असणारं पुण्य म्हणजे आपल्या पदरी साचावं म्हणून या गंगा नदीमध्ये स्नानाला जात आहेत. एक लेकरू सुद्धा घरात त्या ठिकाणी ठेवत नाहीत. लेकरा बाळा सहित म्हणजे आणि गंगा नदीच्या ठिकाणी म्हणजे स्नान करण्यासाठी जात आहेत. हे असणारं दुःखानं आपल्या पतीला त्या ठिकाणी आणि ती स्त्री बोलू लागली. ते देखो ना माझ्या जीवी चिंता वाटत असे हृदयी, परी शरीरी शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी. म्हणून पतिराया म्हणजे सगळी जण म्हणजे या ठिकाणी एवढा शुभ मुहूर्त आहे म्हणून म्हणजे आंघोळीला त्या ठिकाणी गंगा नदीमध्ये जातात आणि आपला असणारा पुण्याचा संचय त्या ठिकाणी करतात. म्हणून माझ्या मनाला विचार आला म्हणजे आपण मी त्या ठिकाणी जावं, स्नान त्या ठिकाणी करावी, पुण्याचा संचय आपल्या बी पदरी त्या ठिकाणी वाढावा. पण काय करावं म्हणजे नशिबात कुठ काय असणार शरीर साथ देत नाही. त्या ठिकाणी चालत जावं म्हटलं तर चालायला त्या ठिकाणी येत नाही. याचच महाराज म्हणजे मला वाईट वाटायला लागलं, याचच दुःख मला होऊ लागलं. ऐकुनी स्त्रियेचे उत्तर कृपेने द्रवले विप्रंतर, काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसीचे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी पत्नी दुःखाचे बोल त्या ठिकाणी बोलली. ब्राह्मणांना ऐकलं गेलं आणि त्या ठिकाणी त्याला बी थोडं असणार वाईट त्या ठिकाणी वाटलं. काय असणारी इच्छा आहे म्हणजे पत्नीची, असणारा चांगला विचार त्या ठिकाणी करते पण ती जमत नाही त्या ठिकाणी. हे जे असणारा त्या ठिकाणी ब्राह्मणाला सुद्धा वाटला आणि आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून असणारा ब्राह्मण काय प्रत्युत्तर त्या ठिकाणी देतो ऐका म्हणले. धन्य ते उभयता पवित्र तयाचे दर्शने, पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा. मग त्या ठिकाणी काय वाचणं चुकलं काय थोडं असं कसं काय एकच आहे, धन्य ते उभयता पवित्र. मग म्हणजे त्या ठिकाणी ही असणारी म्हणजे या असणाऱ्या म्हणजे प्रतिष्ठानाच्या ठिकाणी राहणारी जी ब्राह्मण होती ती अतिशय श्रेष्ठ धन्य धन्य म्हणजे त्या ठिकाणी राहणारी. ती एवढं असणारं आख्यायिका असणारं गाव बी त्या ठिकाणी नव्हतं पण ब्राह्मण मंडळी अतिशय ज्ञानवान त्या ठिकाणी होती. आपल्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक कर्म करणारं शुभ कर्माशिवाय इतरत्र म्हणजे कायच त्या ठिकाणी करीत नव्हते. अशी असणारी वेदवान ब्राह्मण मंडळी या प्रतिष्ठानाच्या ठिकाणी राहत होती. स्त्रिया चरती नेम धर्म भ्रता रक्षु देणे तळमळे परमा, तयावरी क्रोधयुक्त धमा बोले काय कामिनी ते. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे या असणाऱ्या ब्राह्मणाची अवस्था सांगू लागले. ही असणारी ब्राह्मणाची पत्नी म्हणजे व्रत जप तप ध्यान धारणा करण्यातच म्हणजे सर्व दिवस त्या ठिकाणी घालवायची. मग स्वयंपाक पाण्याचा विचार कमी आणि असणारं व्रत करण्यामध्येच म्हणजे असणारं आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवायला लागली. मग ब्राह्मणाला अतिशय भूक त्या ठिकाणी लागली होती. बरोबर आहे का? बाकीच्या लोकांचं सांगतात ते हे सोडून दिलं आता बाकी वरची उभी घ्या त्याच्या आधी मग लक्ष. धन्य ते उभयता पवित्र तयाचे दर्शने, पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा. मग म्हणजे त्या ठिकाणी हे असणारं गाव धन्य धन्य म्हणजे त्या ठिकाणी हे असणारे जे ब्राह्मण आणि असणारी स्त्री होती ती अतिशय पवित्र कर्म त्या ठिकाणी करणारी होती. एवढं पवित्र गाव त्या ठिकाणी होतं पण असणारं गाव एक म्हणलं की अनेक प्रकारची लोक त्या ठिकाणी असतायत. मग चित्र विचित्र लोक त्या ठिकाणी काही होती. मग त्या काही लोक कशी त्या ठिकाणी वागतायत आणि ब्राह्मण आणि स्त्री कशी वागताय यांची तुलना करून ग्रंथ करते आणि सांगू लागले. स्त्रिया चरती नेम धर्म भ्रता रक्षु देणे तळमळे परमा, तयावरी क्रोधयुक्त धमा बोले काय कामिनी ते. मग त्या ठिकाणी असणारे जे चित्र विचित्र लोक आहेत ज्याला परमार्थ त्या ठिकाणी आवडत नाही त्या घराची अवस्था ग्रंथ करते सांगू लागले. प्रत्येक घरामध्ये असणारी स्त्री विद्वान त्या ठिकाणी होती, परमार्थिक मार्गाची असणारी स्त्री असायची. प्रत्येक घरामध्ये स्त्री ही देवपूजा करणं भगवंताच्या सानिध्यात त्या ठिकाणी राहायचं. पण जी पुरुष मंडळी त्या ठिकाणी होती त्यांना ते आवडायचं नाही. थोडा जरी उशीर झाला बाहेरनं ताट 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 त्या ठिकाणी यायचं, आपली बायको काय करते याचा विचार करायचा नाही आणि रागानं म्हणजे पोटात भूक लागली आणि लवकर नाही जेवण मिळालं म्हणून ताडकन म्हणजे त्या स्त्रीला आणि म्हणजे ताडण करायचं बोलायचं. म्हणे तू माझे स्नान नाही संध्या नाही
पाकसिद्धी झाली की नाही या विरहित अनेक काही तुझ्या नाही व्यापार मग त्या ठिकाणी असणाऱ्या श्रीमंडळी म्हणजे त्या ठिकाणी असणारं वेदाचं पठण करणं किंवा असणारं त्या ठिकाणी पूजा अर्चा करणं याच्यात वेळ त्या ठिकाणी जात होता. स्वयंपाकाला उशीर त्या ठिकाणी लागला की ह्यानं बाहेरून यायचं आणि झालं का नाही तुझं असणारी पूजा अर्चा, तुझी देवपूजा झाली का नाही, मला भूक लागली अजून स्वयंपाक का केला नाही, म्हणून त्या असणाऱ्या स्त्रीला वाईट शब्दानं म्हणजे त्या ठिकाणी मारा करायचा. स्वयं पुण्य करवेना दुजियाचे देखो शकेना आता क्षण भरी निवांत बैसाना मी येते पुराणाहुनी. मग त्या ठिकाणी असणारी पुरुष मंडळीची अवस्था सांगू लागलेली आहे. त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या पुरुषाला तर आपलं स्वतःनं म्हणजे असणारं त्या ठिकाणी परमार्थाचं काम त्या ठिकाणी करणं होत नाही आणि जी असणारी स्त्री करते तिला बी त्या ठिकाणी करू द्यायचं नाही. मग तिलाच असणारं त्या ठिकाणी म्हणजे सांगायचं मी असणारं दमून भागून त्या ठिकाणी आलोय लवकर जेवायला दे म्हणून म्हणजे ते आपण बी परमार्थ करायचं नाही करतोय त्याला बी म्हणजे आडवं त्या ठिकाणी यायचं अशी असणारी पुरुषाची अवस्था. पलटी व्हायला लागली होय. उलटं हा स्त्रीची अवस्था स्त्रीची सांगतोय. अवस्था सांगितली. स्त्री घरात देवदेव करते नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही. येत नाही. असं आहे. आता ती म्हणते स्वयं पुण्य करवेना दुजियाचे देखो शकेना आता क्षण भरी निवांत बैसाना मी येते पुराणाहुनी. नवऱ्याला म्हणते मग म्हणजे ती असणारी स्त्री त्या ठिकाणी म्हणू लागली की असणारं म्हणजे आपण तर करायचंच नाही म्हणजे असणारं पुण्य किंवा आपण असणारी देवपूजा त्या ठिकाणी करायची नाही आणि करायला लागले त्याला बी म्हणजे त्या ठिकाणी अडवायचं. मग म्हणजे आताच म्हणजे असणारं त्या ठिकाणी थोडं तरी म्हणजे बसावं की म्हणजे शांतीला धरून पण म्हणजे ती सोलन उगा म्हणजे असणारी कटकट कटकट म्हणजे घरात त्या ठिकाणी आणि करायला लागला. तववरी निद्रा करा स्वस्थ लवकरी जेविता देव पोसता शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. काय म्हणजे नुसतं म्हणजे कुठनं तरी इथून तिथून फिरून येता घरात आले की फक्त झाली का भाकर वाढलं का ह्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे दुसरं काय सुचतच नाही. म्हणजे असणारं खाऊन खाऊन म्हणजे नुसतं असणारा देह पोसायचं काम आहे म्हणजे त्या ठिकाणी थोडं बी म्हणजे असणाऱ्या भगवंताकडे नाही किती बी खाल्लं तर शेवटी मसन वाटतच जायचंय राखतच मिसळायचंय म्हणजे की म्हणून म्हणजे त्या ठिकाणी नुसतं खायचं जास्त त्या ठिकाणी धरता निवांत झोपत नाहो निवांत बसत नाहो मागचा पुढचा विचार करीत नाहो. भ्रतारे बोधावे स्त्रियेसी शास्त्र रीती आहे ऐसी सांप्रता स्त्री धर्मासी न भूतो भविष्यती. मग असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात धर्मनीतीचा म्हणजे असणारा त्या ठिकाणी पती जरी म्हणजे वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी वागत असला तर त्याला असणारा सुबोध त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रीनं त्या ठिकाणी करावा ही धर्मनीती आहे त्या ठिकाणी आणि स्त्रीनं बोध केल्याबरोबर म्हणजे असणाऱ्या पुरुषानंही त्या ठिकाणी ऐकावं म्हणून ही धर्मशास्त्रानं सांगितलं की स्त्रीचा बोध हा असणारा योग्य म्हणजे त्या ठिकाणी आणि असतो. असो ऐशी नव्हे विप्रललना मुलंगी कधी पतिवचना धन्य ते पतिव्रतांगना विप्रराना संतोष. मग ही असणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीची आणि पुरुषाची अवस्था त्या ठिकाणी सांगितली. मग ग्रंथकर्ते म्हणतात या असणाऱ्या म्हणजे प्रतिष्ठानाच्या ठिकाणी राहणारी जी वयोवृद्ध असणारी त्या ठिकाणी ब्राह्मण आणि स्त्री होती ही हे सर्वसामान्य असणाऱ्या म्हणजे परिवारासारखी त्या ठिकाणी नव्हती. ती दोघही असणारी धर्मपरायण त्या ठिकाणी होती असणाऱ्या भक्तीमध्ये लीन त्या ठिकाणी आणि वेदाचं पठण करण्यामध्ये प्रवीण त्या ठिकाणी होती. मग स्त्री येते बोले उत्तर उभयता जराभूत शरीर चालता न ठाके गंगा तीर तरी एक विचार अवधारी. मग त्या असणाऱ्या स्त्रीनं पत्नीनं पतीला सांगितलं होतं सगळी लोक म्हणजे जाऊन असणार म्हणजे गंगा नदीमध्ये स्नान करून पुण्य त्या ठिकाणी कमवतात. पर्व काळ आहे आपण बी स्नान त्या ठिकाणी करावं. त्यावेळेस असणारा पती ब्राह्मण त्या ठिकाणी स्त्रीला सांगू लागला काय करावं म्हणजे मला बी वाटतंय जावं आपण जावं त्या गंगा नदीचं स्नान त्या ठिकाणी करावं म्हटलं तर शरीर बी साथ त्या ठिकाणी देत नाही. चालत जावं म्हणलं तर चलाय त्या ठिकाणी येत नाही. मग आपण काय करावं असा विचार ब्राह्मणाच्या मनात त्या ठिकाणी आला. संपूर्ण मासवरी करीता स्नान शरीर अवकाशा न दिसे जाण तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करू आपण उभयता. मग असणारा त्या ठिकाणी ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणू लागला मोप मला सत्य आहे मला सगळं ह्या अधिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर जर असणारं म्हणजे स्नान त्या ठिकाणी केलं तर अतिशय पावन म्हणजे साधक त्या ठिकाणी होतो पुण्याचा संचय त्या ठिकाणी होतोय.
पण काय करा म्हणजे आपल्या दोघांचा बी शरीर म्हणजे साथ देत नाही, पायानं चालाय त्या ठिकाणी येत नाही. तर म्हणजे आता आपण फक्त 3 दिवसाचं स्नान म्हणजे त्या ठिकाणी करू, कसं तरी म्हणजे जाऊ. ऐसा विचार करूनिया रात्र जाती तटाकिया एकमेकाचा हस्त धरूनिया जाती लोहाया स्नानाचे. मग सकाळच्या प्रहरी असणारी गर्दी त्या ठिकाणी असते म्हणून यांनी विचार केला रात्रीच्या समयाला म्हणजे त्या ठिकाणी जाऊ. माता म्हातारीने एकमेकाच्या हाताला धरलं, एकमेकाचा आधार घेत हळू हळू गंगा नदीच्या तीरावर म्हणजे त्या ठिकाणी गेली. अशी 3 रात्र आणि त्या ठिकाणी स्नान गंगा नदीचं म्हणजे एकमेकाच्या साह्यानं आणि त्या ठिकाणी केलं. उषकाली करुनिया स्नान सारुनिया तीर्थर्पण स्वगृही येती परतुना देती दाना तुझ्याते. मग संध्याकाळी तिकडे जायचं, सकाळच्या प्रहरी म्हणजे स्नान करून सकाळच केलं. सकाळच्या प्रहरी असणारं स्नान करून त्या ठिकाणी घरी यायचं. घरी आल्याबरोबर असणारं ब्राह्मणाचं मनोभावे असणारं पूजा त्या ठिकाणी करायची. असणाऱ्या ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी द्यायचं, तीर्थर्पण त्या ठिकाणी करायचं आणि असणारं सगळ्याला संतुष्ट म्हणजे त्या ठिकाणी करू लागली. शक्तीनुसार पुपन्न ते कास्य पात्री निक्षेपुण घृतसहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री. मग स्नान करून घरी आलं, ब्राह्मणाला बोलवायचं, मनोभावे पूजा त्या ठिकाणी करायचं, काश्याचं भांड त्या ठिकाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये असणारे अनारसे घालायची, तूप त्या ठिकाणी तूप सोडायचं आणि हे मनोभावे असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन करून ब्राह्मणाला दान आणि त्या ठिकाणी मध्ये देऊ लागली. मग पाकसिद्धी करुणा स्वयंपंक्तीसी विप्र पाचारुणा येता रुची करीती भोजन आनंद म्हणा उभयतांच्या. पुन्हा गावातील असणारी ब्राह्मण मंडळी आपल्या घरी त्या ठिकाणी बोलवायची, योग्य असणारं त्या ठिकाणी आपल्या आपल्या असणाऱ्या परिस्थितीनुसार अन्न त्या ठिकाणी बनवायचं, ब्राह्मणाला पंगतीला त्या ठिकाणी बसवायचं, प्रत्येकाला असणारं भरपूर भोजन आणि त्या ठिकाणी म्हणजे घालू लागली. ऐसे लोटले 2 दिवस तिसरे दिनी चालिले गंगेस तवा पूर्वा वर्तले त्या समयास सावकाश अवधारा. मग असं म्हणजे रोज म्हणजे सकाळी संध्याकाळी म्हणजे गंगा नदीवर जायचं, सकाळी आंघोळ करून माघारी यायचं, ही रोज पूजा अर्चा भोजन त्या ठिकाणी घालायचं. असं 2 दिवस त्या ठिकाणी गेलो. तिसऱ्या दिवशी म्हणजे असणारं त्या ठिकाणी जायचं स्नानाला, म्हणलं की काय असणार अपूर्व घटना आणि त्या ठिकाणी घडली गेली. एक यामा उरली रजनी उभयतांचे निजध्यास असे म्हणी म्हणून अपरात्रीत उठोनी स्नान लागुनी चालिले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या 3रा दिवस उजाला, त्या दिवशी त्यांच्या मनात आलं की आता रात्र म्हणजे 1 प्रहर म्हणजे त्या ठिकाणी राहिली फक्त, म्हणून म्हणजे लवकर म्हणजे आपण असणाऱ्या गंगा नदीवर जावं, स्नान त्या ठिकाणी करावं, म्हणून असा विचार त्या ठिकाणी मनात आला असताना पुंडलिक अवधारी भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. तव एकाएकी समोर पिशाच उभा राहिला थोर, लंबोदर दीर्घ शरीरा सुधातुरा उभा ठेला. कथेचं अनुसंधान हे असणारी 2 वयोवृद्ध 2 रात्री त्यांनी स्नान केलं गौतमीचं आणि 3ऱ्या दिवशीचं स्नान करायच्या वेळेला उत्साह होता, गडबड होती, म्हणून त्यांनी विचार केला दिवस उजळायची वाट न पाहता पहाटाच्या वेळी ते निघाले आणि जात असताना रस्त्यामध्ये एक पिशाच आडवं आलं. पिशाच म्हणजे भूत वगैरे, आणि ते अतिशय दीर्घ केस होते, त्याचे मोठमोठं शरीर होतं आणि तो असणारा भूत पिशाच त्या दोघांच्या पुढे येऊन उभा राहिला. मस्तकी केशा विखुरले ते धुम्राकार आरक्त डोळे, नखाचे गुंडाळे मळले जीवावळे चाटीत. आणि ती जे काय असणारे पिशाच होत, डोक्याचे केस सगळे विखुरलेले होते, डोळे आरक्त लाल भडक डोळे दिसत होते, धुम्राकार म्हणजे धुरासारखे डोळे लाल भडक दिसू लागलेले होते, नख त्या ठिकाणी असणारे लांबच्या लांब होते, ते पिशाच लोकांचे, पिशाच भूताचं, आणि ते येऊन त्या दोघांच्या पुढे उभा राहिला. दंत विषाण दीर्घ थोर केवळ अस्थिचा पंजरा उभा ठेला नग्न
विशाळ होते आणि मोठे होते, दात तोंडाच्या बाहेर होते त्यांचे दात, आणि अंगामध्ये फक्त हाड होती. पिशाच म्हणजे काय? भूत. दात तोंडाच्या बाहेर लांबलचक होते, हाड फक्त शरीरामध्ये शिल्लक होते, आणि नग्न अवस्थेमध्ये ते असणारे पिशाच समोर आल्याबरोबर हे ब्राह्मण आणि स्त्री दोघंही घाबरले. विप्रललना भयभीता, केवते उदले अरिष्टाद्भुत, पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेरे. आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला. विप्राची जी स्त्री होती, ब्राह्मणाची पत्नी, तिने विचार केला, आपण चांगल्या कर्माला चाललोय, चांगल्या पुण्याला चाललेलो असताना ही अचानक संकट आपल्यामध्ये काय आलं आडवं, असा विचार करू लागले. नेनो कर्माचे विंदान, मग पुण्य घडेल कोठून, स्नानाचे आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. आणि ती ब्राह्मणाची स्त्री मनामध्ये विचार करू लागली, नेनो कर्माचे विंधान, आम्ही पुण्य कमवायला निघालोय, चांगल्या कामाला चाललोय, आणि आम्हाला असं काहीतरी आडवं पिशाच यावं म्हणून ते असणाऱ्या स्वतःच्या कर्माला दोष देऊ लागले. तर तो पिशाच वृक्षाचे आळे पिळे घेतासे, असे घेता नयनी ते कोणी उघडताते, धावून येता सन्निध. तेवढ्या वेळामध्ये त्या ब्राह्मण स्त्री आणि ब्राह्मणाने पाहिलं की ते पिशाच होतं, झाडाला लोंबकळत होतं, झाडावरनं उड्या मारित होतं, आणि ते पिशाच भूत त्या दोघांच्या पुढे येऊन उभा राहिलं. काय म्हणतोय? विप्रेधरी अधरुणी मनी, बोलता झाला ते क्षणी, म्हणे तू तव कोण यासनानी, आलासी कोठोनी सांग बा. त्या ब्राह्मणाने कसं तरी धैर्य धरलं, धीर धरला, धाडस केलं, आणि त्या प्रेताच्या पिशाच्याच्या समोर आला, आणि त्या पिशाच्याला बोलू लागला, बाबा कोण आहे, कशामुळे आडवं यायला लागलाय, आम्ही चांगल्या कामाला चाललोय, अधिक महिन्याचा पर्व काळ आहे, स्नानाला निघालोय पाट पाट, आणि मग असं आम्हाला चांगल्या कामासाठी का आडवं यायला लागला, अशा प्रकारे तो ब्राह्मण बोलू लागला. ऐकोनी विप्राचे उत्तर, हेरी घातला नमस्कार, पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणाचे. आणि मग त्या पिशाचं बोलणं ऐकलं, ऐकल्याबरोबर त्या पिशाच्याने त्या ब्राह्मणाला लोटांगण घातलं. ब्राह्मणाचं दर्शन झालं. अधिक महिन्यामध्ये 2 रात्रीचं स्नान घडलं, पुण्य जमा झालं. पुण्य पुरुषाचं दर्शन झाल्याबरोबर त्या पिशाचाला पूर्वजन्म आठवला. भूत होण्याच्या आधी आपण कोण होतो हे पूर्वजन्माचं स्मरण त्याला झालं, आणि काय सांगू लागला. ऐक भूदेवा वहिले, तव दर्शन पावन झाले, करद्वय जोडोनी वहिले, विप्रा लागी ते गवा. आणि त्या पिशाच्यानं बोलायला सुरुवात केली. ऐका भूदेवा, जमिनीवर राहणारे तुम्ही देव आहात, म्हणजे ब्राह्मण लोक आहात. ऐका म्हणले, तुमचं दर्शन झालं, आणि तुमच्या दर्शनानं मला पूर्व पुण्याचं स्मरण झालं. जे काय माझा पूर्वजन्म होता पाठीमागचा, तुमच्या दर्शनानं मला तो आठवला. अशा प्रकारे पिशाच बोलू लागला. पिशाच जोडीता कर, विप्र भीतीने गेला दूरा, कापतासे थरथर झाला स्थिर ते काळी. आणि तो पिशाच जो होता, तो पिशाच बोलू लागला, त्यांना हात जोडू लागला, त्यांच्या पाया पडू लागला. आणि अगोदर हा जो ब्राह्मण होता तो घाबरून पळून गेलेला होता, आणि लांब जाऊन उभा राहिला होता. पण या असणाऱ्या भूताची पिशाचाची नम्रवाणी पाहिली, आणि नम्रवाणीने त्याला धाडस आलं, आणि त्या पिशाचाच्या पुढं येऊन उभा राहिला. मग तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन, पूर्वस्मरण आठवले जाण, ऐके कथन भूदेवा. मग त्या पिशाचानं बोलायला सुरुवात केली. म्हणले, ऐका ब्राह्मणजी, तुमचं दर्शन झालं. 2 रात्र 2 स्नान तुम्ही अधिक महिन्यामध्ये केले, त्या पुण्य संचयानं तुम्ही पुण्य पुरुष झाला. तुमचं दर्शन झालं, आणि तुमचं दर्शन झाल्याबरोबर मला पाठीमागचं माझं पूर्व जन्म जो होता ते आठवला. मग मी माग कोण होतो, आणि भूत योनीला का आलो, भूत का झालो ती सांगतो. ऐका. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणारा, माझी अधनासी नाही पार, सौख्या पार भोगी मी.
सुरुवात केली, म्हणले महाराज ब्राह्मण देवा, पूर्वी जन्मामध्ये मी सावकार होतो, माझ्यापाशी अफाट धन होतं, सगळ्या धनाचा रक्षण करणारा, वस्तूचा रक्षण करणारा मी होतो, माझ्यापाशी धनाला कमी नव्हतं. मग असं सगळं असताना काय झालं? दास दासी स्वग्रही गोमहिषी किल्लारे पायी पुत्र कन्या कृष्ण सर्वही मिती नाही भाग्याते. ब्राह्मण देवा, माझा पाठीमागचा जन्म सांगतो, चुकलो कुठं? सगळं होतं माझ्यापाशी, बायका होत्या, लेकरं होती, सुना होती, नातवंड होते, पैसे बी भरपूर होतं, बंगलं होतं, राहण्यासाठी सगळं होतं, जीवनामध्ये काही कमी नव्हतं. फक्त एक गोष्ट माझ्याकडून घडली नाही. कोणती? परिस्वप्नीही नेने दान धर्म मग कैचे पुराण श्रवण नेने कधीही हरी कीर्तन नाही दर्शन. संताचे भूताने सांगितलं मी भूत का झालोय. माझ्याकडे सगळं होतं, पूर्वी पैसे होते, परिवार होता, सगळं असताना सुद्धा कधीही दान धर्म केला नाही. पैसे भरपूर होते, सगळं धन माझ्यापाशीच होतं ठेवायला, पण मी कधीही दान धर्म केला नाही. कधी पोतीला गेलो नाही माझ्या जीवनामध्ये. शेजारी पोती चालू होती, पण कधी सुद्धा मी कथेला गेलो नाही. लांबन जात होतो, पण तिथं जाऊन बसलो नाही, पुराण श्रवण ऐकलं नाही. अशा प्रकारे ते भूत पिशाच बोलू लागलं. सदा सर्वदा चिंतन लागल्यावरी विप्रभोजन न घडेतील घरी तव पातळी महामारी झालो शरीरी हतकाया. माझं लक्ष सारखं पैशावर. एवढा मोठा पैसा घरामध्ये होता, पण माझं लक्ष त्या सगळ्या पैशावर होतं. कधी कुणाला 1 रुपया दान धर्म केला नाही, ब्राह्मणाला जेवायला दिलं नाही, तिळभर सुद्धा ब्राह्मणाला भोजन दिलं नाही. महामारी आली म्हणजे एखादा रोग आला, पाठीमाग 2020 ला कोरोना महामारी आलती, त्या पद्धतीने तसाच एक रोग आला आणि त्या रोगामध्ये माझं जे शरीर आहे ते शरीर जर्जर झालं आणि त्याच काळामध्ये, त्याच रोगामध्ये, महामारीमध्ये मी मेलो. यमदूतीने लामारित कुंभपाकादी जाचनी त्रेत मग भोगी विले अमित तेन सांगवता माझेनी. ऐका ब्राह्मण महाराज, तुमच्या दर्शन झाल्यामुळं मला पाठीमागचं आठवायलंय. मी मेलो, मेल्यानंतर ना यमदूत मला घेऊन जायला आले होते आणि ते यमदूत मारीत मला नेले. कुंभपाक आहे, रक्ताची नदी आहे, पुवाची नदी आहे, काटेरी वन आहे, त्याच्यामधून मला ते घेऊन जात होते. महाराज, किती दुःख भोगवलंय त्या यमदूतांनी, ती सांगायला सुद्धा मला भीती वाटते. एवढं दुःख त्या यमदूतांनी मला दिलं होतं. यमजाचनी अपार सांगत उलोक आहे अंतरा शब्द न फुटे बाहेरा बोलत उत्तर तुम्हासी. अहो, यम जाचणी होत होती. यम त्रास देतो. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पाप केल्यावर विचारणारा पुढे कोणीतरी आहे, त्यामुळं त्याला उत्तर देण्यापाशी काय आहे आपल्यापाशी. म्हणून ते यमदूतांनी मला खूप त्रास दिला. ती जर सांगायचं म्हटलं तर अंतकरण माझं उकलतय, दुःख होतंय, मनाला सलतय. अशा प्रकारचं दुःख, तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, एवढं दुःख यमदूतांनी मला नरकामध्ये नेऊन दिलं. ऐसे दुःख बहुत माझा भोगी भीती यमदूता मग माझा ढकलून देत चांडाळ योनीत जन्मला. मग अशा प्रकारे अनेक दुःख यमदूत मला देत होते. त्या दुःखानं भोगत असताना मला खूप त्रास होऊ लागला. मग त्यांनी चांडाळ योनीमध्ये, नीच योनीमध्ये मला ढकलून दिलं. जा म्हणले, तू माणसाच्या जन्माच्या लायकीचं नाही, म्हणून मला नीच योनीमध्ये त्यांनी जन्माला घातलं. आणि पहिला जन्म ती झाला, पुन्हा अजून पुढच्या कुठल्या जन्मामध्ये घातलं ऐका. तिसरे जन्मी बिल्ल झालं चौर कर्म करू लागलं वाट पाडू लागलं मारू लागलं प्राणिया. त्या चांडाळाचा जन्म संपल्यानंतर तिथंही दुःख भोगलं. तिथं भोगून गेल्यावर मेल्यावर पुन्हा नरकात तिथंही दुःख भोगलं. पुन्हा मला पुढचा जन्म दिला बिल्ल. बिल्ल म्हणजे शिकार करणारे.
आणि त्या भिल्लाचा जन्म दिल्यावर मग तिथेही पशु पक्ष्याचा वध करू लागलो. जे काय रस्त्याने जाणारे महाराज लोक होते त्यांना मारू लागलो. रस्त्याने जाणारे वाट सुरू होते त्यांना मारू लागलो. अशा प्रकारची जेवढी वाईट कर्म आहेत सगळी माझ्या हातून घडली असं ते भूत ब्राह्मणाला सांगू लागला. जीवमात्राचा करीत पुराणी खाते जीवे मारिता. साधू संतांचे द्वेषित नाही भीत पापाते. अहो महाराज पापाला घाबरतच नव्हतो मी. किती पाप व्हायचे तेवढं होते. भीतच नव्हतो पापाला कसलंच. पुराणिकाला कथा कीर्तन करणाऱ्याला अडवून मारायचो मी. घाबरत नव्हतो कुणाला. कारण भिल्ल शिकारीच्या जातीला जन्मलेलो त्यामुळे कुणालाही धरून त्या दिसून त्याला मारायचं अशा प्रकारे मी करत होतो. परद्वाराते भीती नाही ऐसे पाप वर्तिलो देही. तव भगेंद्रे लिंग पाही बदन झाले शरीरा. परद्वाराला परत दुसऱ्याचं धन लुबाडण्यामध्ये किती दुसऱ्याचं धन हिरावून घेतलं. मारून लोकाला जीव मारून त्यांच्यापासून धन हिरावून घेतलं. अशा प्रकारे पाप माझ्या देहानं केलंय. आणि किती पाप केलंय मी ती नाही ते पाप सांगता येत नाही. एवढं पाप आमच्याकडून घडलं होतं असं ते पिशाच भूत त्या ब्राह्मणाला बोलू लागला. मग लागला क्षय रोग मृत्यू पावलो सवेग. तव यमलोकीचा संग सांगत भोगा उदेला. महाराज पुढे ती असणाऱ्या भिल्लाचा जन्म मिळाल्यावर तिथेही पाप मी केलं माझ्याकडून घडलं गेलं. मग कालांतरानं मरण पावलो. मेल्यानंतर पुन्हा यमदूतच आले. वाईट कर्म केल्यावर यमदूतच येत असते. त्याच्यामुळे यमदूत न्यायला आले. त्यांनी पुन्हा मारित मारित नरकाला घेऊन गेले. आता तिथं किती भोग भोगले सांगतो ऐका. माझे पाप अति दुस्तर जाणोनिया यमकिंकर. अति पत्र नरक अघोर भोगविले खार मज लागी. महाराज माझं पाप भयंकर होतं. कोणी कळवलं कोणाला माहित होतं यमदूताला. यमाला सगळं माहिती असतं महाराज. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण काय काय पाप केली यमाच्या रेकॉर्डिंग मध्ये यमामध्ये सगळं सेव असतं. ते यमाच्या डायरीमध्ये त्याच्या कॉम्प्युटरमध्ये डाटा सेव असतं यमाच्या. सगळं ते लिहून घेतात रेकॉर्ड करतात काय काय करता येईल. आणि मग माझी एवढी पाप ते असणाऱ्या यमानं यमापाशी होती म्हणून मला मेल्यावर यमदूत आले. अशी पात्र म्हणजे तलवारीच्या टोकासारखे धारधार तिथं काटेरी ऊन होतं. आणि त्या वनामधून मला घेऊन गेले. त्या काटेरी वनामध्ये किती दिवस ठेवलं ऐका. ऐसे 30 सहस्र वर्षेवरी क्लेश भोगविले शरीरी. हा. मग पिशाच्या योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी. अशा प्रकारे त्या आशीपात्र नरकामध्ये आशीपात्र नावाचं नरक आहे. त्याच्यामध्ये काटेरी वन आहे. तलवारीसारखी धारधार त्याची असणारी पानं असतात टोकदार. आणि त्या नरकामध्ये 30,000 वर्ष त्या नरकामध्ये मला राहावं लागलं. आणि तिथून पुणे भूताच्या जन्माला घातलं मला. त्यांनी सांगितलं माणसाच्या जन्माचं योग्यतेचाच नाही. कधी पोतीला गेला नाही दान धर्म केला नाही तुला कशाला माणसाचा जन्म पाहिजे. म्हणून भूताच्या जन्माला घातलं म्हणून पिशाच झालो असं त्याने सांगितलं. निवेदिला से समस्त परितव दर्शन. काय झाले? निवेदिला से समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईना ऐसे वाटते. आणि मग त्या असणाऱ्या पिशाच्याने सांगितलं हे बघ जी मला तुझ्या दर्शनानं पूर्वस्मरण झालं ती सगळी जन्म मी तुला सांगितली. नरकातल्या यातना सुद्धा मी तुला सांगितल्या. आता तुझ्या दर्शनानं मी मुक्त होईल. त्या भूताच्या जे काही भूताचा जन्म आहे त्या भूताच्या योनीमधून मुक्त होईल असं मला वाटायले. असं ब्राह्मण पती पत्नीला ही पिशाच बोलू लागला. ऐसा माझा पूर्व वृत्तांत निवेदिला से समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईना ऐसे वाटते. आणि अशा प्रकारे माझा पूर्व वृत्तांत तुम्हाला सांगितला. मग मी तुम्हालाच का आलो कारण तुम्ही अधिक महिन्याचं स्नान केलेलं आहे. 2 दिवस का होईना स्नान केलेलं आहे. आणि त्या स्नानाचं पुण्य तुमच्यापाशी आहे म्हटल्यामुळं मग मला असं वाटतंय
की तुमच्या दर्शनानं माझा उद्धार होईल, या भूत योनीमधून माझी मुक्तता होईल, असं ते पिशाच बोलू लागलं. तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अढळ, जेणे निरसे पिशाच मळ होई दयाळ महाराजा. मग तो ब्राह्मण तर हृदयामध्ये कोमल होता. अगोदरच्या वळीमध्ये सांगितलं तो ब्राह्मण कसा होता. अतिशय धार्मिक होता, गुणवान होता, प्रज्ञावान होता. गावामध्ये मान्यता होती. गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असले की लोक ह्या ब्राह्मणाला बोलवत होते. का? निष्ठावान होता, भाविक होता आणि अशा प्रकारचा दयाळू अंतकरणाचा तो ब्राह्मण होता. दुसऱ्यावरती परोपकार करणारा होता. आणि ज्यांना ब्राह्मणाने विचार केला, जर माझ्याकडून तू जर या पिशाच योनीमधून मुक्त होत असेल तर करायला काहीच अडचण नाही. तो ब्राह्मण बोलू लागला. परोपकारी द्विजवर्या आचारासी सद्वृत्ती सक्रिया, तरी माझे उपकार करुनिया निवारिया भयापासूनी. त्या पिशाचानं भूतानं सांगितलं, महाराज तुम्ही दुसऱ्यावरती उपकार करतात, मानवावरती करतात, जीवावरती करतात, त्यांचा उद्धार करतात, कल्याण करतात, मग माझा पण करा. माझ्यावरती एक उपकार करा आणि या भूत योनीमधून, पिशाच योनीमधून माझी मुक्तता करा, असं ते भूत त्या ब्राह्मणाला बोलू लागला. ऐसी ज्ञानी करुणते काळी बोलत असे करुणा वेळी, विप्रद्रवला हृदय कमळी उभयवाणी बोलत. आणि अशा प्रकारचे ग्लानी ते पिशाचाच्या पाया पडू लागलं, विनंती करू लागलं. कारण त्यानं भोगलेलं आहे दुःख. नरकामध्ये काय दुःख असतंय त्यानं ती भोगून आलेला होता आणि पुन्हा त्याला नरकात जायचं नव्हतं. कारण अगोदरच सांगायचं म्हणलं तर हृदय फुटल, एवढं दुःख त्यानं भोगलेलं होतं. मग पुन्हा त्याच वाटेला त्याला जायचं नव्हतं. म्हणून ते ब्राह्मणाच्या हातापाया पडू लागलं, महाराज एकदा माझी या असणाऱ्या पिशाच मधून योनीमधून मुक्तता करा. अशा प्रकारे ते बोलू लागलं. म्हणे तो किंचन ब्राह्मण गाठीस नाही काही दान, जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेमी. त्या ब्राह्मणाने सांगितलं, हे बघ आम्ही म्हातारी गरीब आहे, आमच्यापाशी पैसे नाही, इस्टेट नाही, दान धर्म नाही, काही नाही. आता एखाद्या दानाच्या पुण्यावरती तुला वाचवलं असतं, पण दान धर्म करायला आमच्यापाशी नाहीच, काहीच नाहीये. अशा प्रकारे अकिंचन आहोत, आम्ही गरीब आहोत, असं तो ब्राह्मण भूताला बोलू लागला. परिमळ मास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानाते असे जात, तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित एक दिन पै. पण त्या ब्राह्मणाने सांगितलं, आमच्यापाशी संपत्तीचा साठा नाहीये, काहीच नाही आमच्यापाशी. म्हणून पण अधिक महिना प्रस्तुत आहे. प्रस्तुत म्हणजे आत्ता चालू आहे तो अधिक महिना आहे. आणि त्या अधिक महिन्यामध्ये आमचा नियम आहे, 3 दिवस अधिक महिन्याचं स्नान गंगेमध्ये जाऊन करायचं. त्यातलं 2 दिवसाचं आमचं स्नान घडलंय. 1 दिवसाचं स्नानाला आम्ही चाललो होतो 3ऱ्या दिवशीला, तेवढा तू आडवा आला, असं त्यांनी सांगितलं. तरी आम्ही स्नान करून मागून येता, तोवरी तू स्थिर राहावे आता. पुढे विचार सुचेला तत्वता, तोची व्यथा परिहारी. आणि त्यांनी सांगितलं, आता आम्ही काय करतो, 3ऱ्या दिवशीचं स्नान जे आहे त्या स्नानाला आम्ही जातो, निघालो, चाललो आणि ते स्नान परिपूर्ण करून आम्ही माघारी येतो. तोपर्यंत तू इथं थांब. मग माघारी आल्यावर काय करायचं, कसा उद्धार करायचा आपण पाहू, असं तो ब्राह्मण बोलू लागला. ऐसे बदोनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी, एरु बैसला मार्गासी के गवायती म्हणून आणि अशा प्रकारे त्यांनी भूताला शब्द दिला. आपण माणसाला दिलेला शब्द पाळीत नाही. त्यांनी भूतांना वचन दिलं, थांब म्हणले, आम्ही इथं येतो. आणि ती स्नानाला निघून गेले. त्यांचं 3ऱ्या दिवशीचं स्नान करण्यासाठी ते गेले, दोघजण पती पत्नी. आणि भूत त्यांची वाट बघत बसले, कधी येतात या आशेनं ते वाट पाहू लागलं. जळोही दुराशा पापीना इने नाडिले समग्र जन, नो सोडी कवना लागून दुरत्यया जाणे आशा हे. आणि ते विचार करू लागलं, प्रेत भूत दुराशा वाईट आहे. या दुराशेनं, वाईट आशेनं सगळ्याला त्रास दिलेला आहे, नागवलेला आहे. ही आशा माया कोणालाही सोडत नाहीये, असं महाराज सांगतात. तापसी हो का संन्यासी भूतत्वा पिशाचासी, रंग हो या रायासी आशा कवनासी सुटेना. ग्रंथकर्ते सांगतात, आशा कुणाला सुटत नाही.
माणूस असू द्या, भूत असू द्या, पिशाच असू द्या, राजा असू द्या, नाहीतर गरीब असू द्या, माणसाची आशा संपत नाही आणि मेल्यावरही आशा सुटत नाहीये. अशा प्रकारे आशा दुर्धर आहे असं महाराज सांगतात. जेणे आशेचा त्याग केला तोची जाणवा मुक्त झाला. एरत जगत्रय भला सर्वही गोविला आशेने. ज्या व्यक्तीनं आशेचा त्याग केला तो जगामध्ये मुक्त झाला, धन्य झाला. कारण आशा ही मानवाला सुटत नाही, कोणाला सुटत नाही. पण ज्यानं आशा संपवली, आशा म्हणजे इच्छा, इच्छा माणसाची कधीही पुरी होत नाही. सतोदित काही ना काही पाहिजेच वाटतं. मग ती आशा ज्याची संपली तो जीवनामध्ये धन्य मुक्त झाला असं सांगतात. आसुत पिशाच्या आशाबद्ध मार्ग लक्षित असे सुबद्ध तो एकीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती अधर्म रश्मी. असं म्हणले ते पिशाच आशाबद्ध होत, त्याची इच्छा होती, ती ह्या दोघांची वाट बघत बसलं होतं. भूत असून सुद्धा आशा संपली नाही, त्या दोघांची आतुरतेनं वाट बघत होते. असं म्हणले इकडं हे असणारी दोघ जण पती पत्नी स्नानाला आले. बाकीचे अनेक लोक आलेले होते अधिक महिन्याच्या पर्व काळावरती आणि त्या गंगेचं स्नान करू लागले. सारोनिया नित्य कर्म मागे परतला विप्रोत्तम तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला. आणि मग हे दोघ जण पती पत्नी गौतमी स्नानाला गेले. गंगेचं स्नान त्यांनी केला, नित्यक्रम उरकला आणि आपल्या माघारी घराकडे यावं म्हणून निघाले. पण हे पिशाच भूत त्यांची वाट पाहत तिथंच बसलेला होता. अधम शब्द वापरलाय. तो असणारा पिशाच होतं, भूत होतं, वाईट व्यक्ती होता आणि त्याची असणारी ह्या दोघांची वाट पाहत तो बसला. केदवयेला मनोनी आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी जेवी कामिनी जाराते. आणि मग ते असणारा जो काय पिशाच होतं, भूत होतं, ह्या दोघांची वाट पाहत बसलं होतं. त्याला त्याचा उद्धार करायचा होता. भूत असून उद्धाराची आशा लागली. आपण माणसं असून उद्धार करून घेत नाही, आपण हित करून घेत नाही. आपण ते भूत आहे तरी सुद्धा त्याला वाटतंय आपलं हित व्हावं, पण आपल्याला नाही वाटत. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. पण आपण करत नाही, पण त्याला वाटतंय कारण त्यानं भोगलेला आहे. आपण अजून या मताचा हक्कच बघितलेला नाही. त्याला सगळं माहिती आहे, त्याला भोगून आलेला आहे. म्हणून त्या असणाऱ्या पती पत्नीची ब्राह्मणाची वाट पाहू लागला. उदाहरण दिलं. एखादी जारीन, जारीन म्हणजे वाईट प्रवृत्तीची स्त्री एखादी असणाऱ्या व्यक्तीची परपुरुषाची वाट पाहते. तशा पद्धतीने ह्या दोघांची वाट ते भूत बघू लागलं. की दाता लक्षित असे याचक अन्नार्थी लक्षी अन्नोदक तृषार्थी लक्षी गंगोदक देवी देक पिशाच तो. किंवा एखादा दाता आहे, तो दाता याचकाची वाट पाहतो. दान करणारा व्यक्ती, मागणारा कुणी आहे याची वाट पाहतो. ज्याला भूक लागलेली आहे, तो भूक लागलेला व्यक्ती अन्नाचा शोध घेण्याची वाट पाहतो. ज्याला तहान लागलेली आहे, तो पाणी कुठे भेटतंय याची वाट आतुरतेने पाहतो किंवा शोधतो. त्या पद्धतीने हे भूत त्या दोघांची वाट पाहू लागला. विप्राते देखून नयनी नमस्कार गातला धरणी मने दयावंता मोक्षदानी दावी करुणी आपुली पाय. आणि त्या विप्राला पाहिलं, त्या दोघाला पती पत्नीला पाहिलं. पाहिल्याबरोबर आहे ना नमस्कार घातला जमिनीवरती. त्यांना स्पर्श नाही केला, लांबून जमिनीला हात लावला, त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं मोक्षदानी, आम्हाला मोक्षाला नेणारे, आमचा उद्धार करणारे तुम्ही आहेत. आता जसं बोलला हो तसं करून दाखवा. करुणा शब्द ऐकून कानी विप्रद्रवला अंतःकरणी. मग तयाते आश्वासुनी उदक करी घेतलसे. आणि त्या पिशाचं करुण वाणीचं बोलणं त्यानं ऐकलं. ते भूत आहे आणि अतिशय नम्र वाणीनं ह्यांना बोलत होतं, हात जोडून बोलत होतं, लोटांगण घालून. त्यावेळेस या ब्राह्मणाला त्याची कीव आली, दया आली. आणि मग आता 3 दिवस जे आपण स्नान केले अधिक महिन्याचं, ते 3 दिवसाच्या स्नानाचं पुण्य ह्याला देऊ आणि ह्याचा उद्धार करू म्हणून हातामध्ये त्यानं पाणी घेतलं.
वाजत असलं तर श्री गणेशाय नमः. म्हणे महापुरुषा एक वचन निरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझं म्या केलेसे अर्पण हो उद्धारण पे तुझे. आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, ऐक म्हणले, 3 दिवस मी स्नान केलेलं आहे अधिक महिन्यामध्ये आणि 3 रात्रीचं स्नान किंवा त्रिस्नानाचं पुण्य, 3 दिवस केलेल्या स्नानाचं पुण्य, ते पुण्य तुला अर्पण करतो. आणि म्हणून हातामध्ये पाणी घेतलं आणि यानं तुझा उद्धार होईल असं त्यानं सांगितलं. ऐसे वचन बोलणी उदक घातले ते चरणी तव नवलवत भरतिले ते सज्जनी सावगमनी परिसावे. अशा प्रकारे बोलला तो आणि बोलल्यानंतर ना त्यानं हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, 3 दिवसाचं स्नान केलेल्याचं पुण्य घेऊन त्या असणाऱ्या संकल्प सोडला, ही पुण्य तुला अर्पण केल्याबरोबर एक नवल घडला. ग्रंथकर्ते म्हणतात काय घडलं, मन सावध करा, लक्ष इकडे द्या. आणि काय नवल घडलं ऐका. पूर्ण देव दीननाथ दासाचे उणे पडून नेदी किंचित आपुली प्रिदावळी सांभाळीत महिमा वाढवीत भक्ताचा. ग्रंथकर्ते सांगतायत पूर्ण दयाळू दीननाथ, दिनाचा नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. भगवान परमात्मा पूर्ण दयाळू आहे, अर्धवट दयाळू नाही, तो परिपूर्णचा दयाळू असणारा भगवान परमात्मा काय करतो, तो दासाचं ऊन पडू देत नाही, आपल्या भक्ताला कमीपणा येऊ देत नाही. ह्या दाम्पत्यानं पती पत्नीनं वृद्ध असताना सुद्धा कसं तरी आपदत एकमेकाचं सहाय्य करत 3 दिवस पुण्य कमवलं आणि त्या पुण्याची कमतरता भगवंतानं भासू दिली नाही. काय केलं, मग स्वर्गाहुनी विमान उतरते झाले ते जक्षण चतुर्भुज विष्णुगुण समान तेजस्वी. आणि मग लगेच स्वर्गामधून विमान आलं त्या पिशाचाला घेऊन जायला. स्वर्गामधून विमान आलं, त्या विमानामध्ये विष्णुदूत होते, विष्णुगण होते आणि विष्णुगणा समवेत सूर्यासारखं तेजस्वी विमान आकाशातून येऊ लागलं. परम रमणीय लखलखीत माझी घंटा गंधनीत ऐसे विमान अकस्मात नयनी देख विप्रतो का. आणि मग अतिशय रमणीय लखलखीत अशा प्रकारचं ते विमान होतं, तेजस्वी होतं. आणि मग असं येत असताना विमान पाहिलं, त्या ब्राह्मणानेही पाहिलं, त्याच्या स्त्रीनेही पाहिलं आणि जे काही भूत जवळ होतं त्या पिशाच्यानं सुद्धा ते विमान येताना पाहिलं. दिव्य देही करुण पिशाच ते विमानी वाहिले तया ते तव तो स्तुतिवाद गर्जत भावे नमित भूदेवा. आणि त्या पिशाच्याला दिव्य देह केला. अगोदर त्याचं स्वरूप कसलं होतं, दात तोंडाचं बाहेर आलेले, केस आकार विकार, चेहरा विकट, फक्त अंगामध्ये हाड आणि झाडाला लोम कळत होतं. भूत जसं असते तसं त्याचं स्वरूप होतं. पण भगवंता विमान घेऊन विष्णुदूतांना पाठवलं, त्याला दिव्य देह प्राप्त करून दिला, विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये बसून जात असताना त्या भूदेवाची ब्राह्मणाची स्तुती करू लागला. म्हणे करुणा करा विप्रवर्या कृपा सागरा परम उपकारिया वेचून आपुली पुण्यक्रिया केला मज पापी अवतार. आणि त्या पिशाचाना दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि तो बोलू लागला, करुणा करा विप्रवर्या, तुम्ही असणारे दुसऱ्यावरती करुणा करणारे आहात, कृपेचा समुद्र आहात, दुसऱ्यावरती उपकार करणारा आहात. वेचुनी आपुली पुण्यक्रिया. 3 दिवस अधिक महिन्यामध्ये स्नान केलं, 3 दिवसाचं पुण्य वेचलं, ते पुण्य खर्च केलं आणि त्या पुण्याच्या बळावरती माझा उद्धार केला म्हणून तो बोलू लागला. धन्य ते परोपकारी जन परकाची वेचती प्राण तयावरी संतुष्टे जनार्दन न लागे जान साधन पै. आणि ग्रंथकर्ते सांगतायत तेच लोक जगामध्ये धन्य आहेत जे दुसऱ्यावरती उपकार करतात. देव त्यांच्यावरती प्रसन्न होतो. दुसऱ्यावरती उपकार करणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणून तुम्ही कसे आहेत, परोपकारी आहेत आणि जे परोपकार करतात त्यांच्यावरती भगवंत प्रसन्न होतो. ऐसा पिशाच उद्धारिला 3 जन्माते मुक्त झाला 3 स्नानाने
अशा प्रकारचं ते भूताचा उद्धार झाला. अधिक महिन्यातल्या स्नानाच्या पुण्यानं भूताचा उद्धार झाला आणि तो असणारा मुक्त झाला. जे काही पाठीमागचे त्याचे 3 जन्म होते ते सगळ्या 3 जन्मामधून तो मुक्त झाला, त्याचा उद्धार झाला, वैकुंठाला गेला. अशा प्रकारे या पर्व काळामधलं स्नानाचं पुण्य कालच्या अध्यायामध्ये एक स्नानाचं पुण्य सांगितलं, आजच्या अध्यायामध्ये 3 दिवस केलेल्या स्नानाचं पुण्य सांगितलं. अशा प्रकारे अधिक महिन्याच्या पर्व काळाची कथा आहे. ऐका. ऐसा प्रत्यय देखुनी मनी पुन्हा नेम धरिला ब्राह्मणी उभयंता गेले उद्धोरणी ते वैकुंठ भुवनी वाचव. त्या ब्राह्मणाला प्रत्यय पाहिलं, त्यानं प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं आणि मग त्याला विश्वास बसला, बरोबर आहे म्हणला. मग आता राहिलेला जो अधिक महिना होता त्यांनी ते स्नान केलं, पुण्यकर्म केले, त्यांचा उद्धार झाला आणि ते दोघही पती पत्नी मृत झाल्यानंतर ना त्यांनाही विमान घ्यायला आलं आणि वैकुंठाला गेले. हे महात्मा स्नानाचे सांगितले 3 दिवसाचे अगणित पुण्य 1 मासाचे महिमान स्नानाचे आगळे. हे महात्म्य स्नानाचं सांगितलंय. स्नान म्हणजे आंघोळ, त्या गंगेमध्ये स्नान करण्याचं पुण्य सांगितलं. 3 दिवसाचं पुण्य सांगितलं. मग 1 महिनाभर जर तुम्ही गंगेमध्ये स्नान केलं किंवा अगोदरच्या पाठीमाग वयांमध्ये सांगितलंय मागच्या सुरुवातीच्या अध्यायाला, गंगेला जाणं होत नसेल तर घरात करा. थंड गरम पाण्याने करणं आणि थंड पाण्याने करणं तेवढंच पुण्य आहे. पण थंड पाण्याने केलं तर असणाऱ्या या महिन्यामध्ये अधिक पुण्याचा प्रभाव पडतो. म्हणून काय सांगितलं या अध्यायामध्ये, महिमान स्नानाचे आगळे, आगळं वेगळं स्नानाचं महिमान आहे. अशा प्रकारे महाराज सांगतात. ऐसा कथा भाग समुद्र लक्ष्मी ते वदेश सारंगधर तोची प्राकृत भाषेत सविस्तर केला उतार श्रोतियांचा. अशा प्रकारे कथेचा भाग आहे. भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगताय. लक्ष्मीने विचारलं, समजा एखाद्याला नाही जमलं महिनाभर तर मग काय करायचं. मग भगवंताने सांगितलं महिनाभर नाही जमलं 3 दिवस. मग 3 दिवसाच्या स्नानाचा पुण्याची कथा भगवंताने जी सांगितली लक्ष्मी मातेला, व्यास महाराजांनी जी पद्मपुराणामध्ये लिहिलं तेच प्राकृत म्हणजे मराठी भाषेमध्ये सविस्तर तुमच्या पुढे मांडलं. म्हणून भावार्थ धोरणी व्रत आचरावे सज्जनी अमान्य न मानो कोणी व्यसवानी सत्य हे. आणि म्हणून भावार्थ धरा अंतकरणामध्ये आणि भावार्थ धरून या व्रताचं आचरण करा. अमान्य करू नका, ते मानू नका, याच्यावरती विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी व्यासाची या. ज्याला विश्वास नाही त्याने व्यास महाराजांचं पुराण पहा आणि त्या पुराणावरती विश्वास ठेवून व्रत आचरण करा. मी तव संताचा पाईक चातुर्य फळा नसे ठाऊक परी तेथे बदवी कायक रघुनायक दशरथी. त्यांनी सांगितलं मी संताचा पाईक आहे, मला जास्त येत नाही, माहिती नाही, व्याकरण कळत नाही, शब्दज्ञान नाही, पण वदवणारा तो भगवान परमात्मा आहे. रघुनायक दाशरथी, दशरथाचा सुपुत्र, सूर्यवंशाचा कुलदीपक भगवान श्रीरामचंद्र तो माझ्या मुखामधून वधून घेतो. महाराज सांगतात. श्रोतिया भक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वांतरी म्हणून प्रार्थनेची वैखरी कुंडित निर्धारी झालीसे. आणि सांगणारा ऐकणाऱ्यांच्या सगळ्यांच्या अंतरामध्ये व्यापक असणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून वैखरी वाचेन पुन्हा पुन्हा विनंती करतो की असणारं भगवंताचं चरित्र आहे. स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे. ऐका. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित सप्तोषाध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु पुंडरीकावरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान